What is magnetic equator? Magnetic equator is once again greatest circle on surface of Earth which is perpendicular to magnetic axis. It is represented by blue colored circle. Okay, इथे दिसते बघा magnetic equator. One more important thing is that magnetic equator passes through India. Magnetic equator जो है ते इंडिया मधून पास होता है. एंड कहाँ से पास होता है वो मैग्नेटिक इक्वेटर? इंडिया के त्रिवेंद्रम शहर जो है, तिरुवनंतपुरम या फिर उसको त्रिवेंद्रम बोलते हैं. आई थिंक इट इज अ कैपिटल सिटी ऑफ केरला. ओके, फ्रॉम दैट सिटी दिस मैग्नेटिक इक्वेटर passes. Next important term is the magnetic meridian. Next, that is magnetic meridian. Magnetic meridian. अब ये मैग्नेटिक मेरिडियन क्या है? ये मैग्नेटिक मेरिडियन एक प्लेन है. इट इज अ प्लेन. मैग्नेटिक मेरिडियन, इट इज अ प्लेन. It is a plane that passes through. Okay, it is the vertical plane that passes through magnetic north, magnetic south, and that place. ओके, लक्षात घ्या, 3 पॉइंट मधून पास होणारं एक आणि एकच प्लेन असतं. 3 पॉइंट मधून पास होणारं एकमेव प्लेन असतं. हे मॅथमॅटिक्स मध्ये कन्सेप्ट तुम्ही स्टडी केलेला असतं. तर कुठले 3 पॉइंट आहेत? एक आहे मॅग्नेटिक नॉर्थ, दुसरा आहे मॅग्नेटिक साऊथ आणि तिसरा आहे ते प्लेस. या 3 पॉइंट मधून पास होणारं जे प्लेन आहे त्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक मेरिडियन असं म्हणायचं. ओके, म्हणजे थोडक्यात हे मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय असतं? आपल्या आता फॉर एक्झाम्पल आपल्या घरी मॅग्नेटिक मेरिडियनचं म्हणजे प्लेन कुठला असणार आहे? तर ते एक व्हर्टिकल प्लेन असणार आहे की जे नॉर्थ साऊथ, मॅग्नेटिक नॉर्थ आणि मॅग्नेटिक साऊथ डायरेक्शन ओरिएंट असणार आहे. म्हणजे मॅग्नेटिक निडल धरायची. मॅग्नेटिक निडल कशी राहते? नेहमी नॉर्थ साऊथ डायरेक्शन राहते. तर त्या नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये एक्झॅक्टली व्हर्टिकल प्लेन धरायचं आहे. त्यालाच काय म्हणायचं? मॅग्नेटिक मेरिडियन असं म्हणायचं. ओके, मॅग्नेटिक मेरिडियन. लक्षात येते का बघा? म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज अ सरफेस. हा सरफेस असेल. इथं आपण मॅग्नेटिक निडल ठेवली आणि ती मॅग्नेटिक निडल समजा या डायरेक्शन अशी ओरिएंट होत असेल. सपोज मॅग्नेटिक निडल सपोज या डायरेक्शन ओरिएंट होत असेल, तर या डायरेक्शनला बरोबर पॅरलल आपल्याला काय करावं लागेल? एक व्हर्टिकल प्लेन धरावं लागेल. आणि हे प्लेन म्हणजेच काय म्हणतो आपण? या प्लेनला मॅग्नेटिक मेरिडियन असं म्हणतो. मॅग्नेटिक मेरिडियन बरोबर याला काय असलं पाहिजे? हे बरोबर पॅरलल असलं पाहिजे. लक्षात घ्या, मैग्नेटिक मेरिडियन. ओके, मैग्नेटिक मेरिडियन समझ में आया क्या? देखिए, मैग्नेटिक मेरिडियन मतलब क्या रहता है? इन शॉर्ट, इट इज अ वर्टिकल प्लेन which is in north south direction, magnetic north and magnetic south direction. That is called as magnetic meridian. Similarly, there is a geographic meridian. Geographic meridian. Same concept. It is once again a plane. It is a plane which passes through. It is a plane which passes through geographic north, geographic south, and that place. Geographic north, comma, geographic south, and that place. Okay, so once again this is a vertical plane. Geographic meridian is once again a vertical plane which rests in north south direction. Okay, once again suppose this is a surface आणि suppose ही आपली काय आहे?
नॉर्थ साऊथ डायरेक्शन आहे, तर नॉर्थ साऊथ डायरेक्शन असणारं जे प्लेन असणार आहे एक्झॅक्टली लाईक दिस. ओके, नॉर्थ साऊथ डायरेक्शन असणारं प्लेन, नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन असणारं व्हर्टिकल प्लेन जे आहे त्याला काय म्हणणार आपण, जिओग्राफिक मेरिडियन असं म्हणणार. म्हणजे थोडक्यात तुमची नोटबुक घ्या, ती बरोबर नोटबुक काय करायची आहे लक्षात घ्या. हे बघा, जिओग्राफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन सांगतो. काय करा, माझ्या स्क्रीनला क्लिक करा आणि ती जरा स्क्रीन मोठी करा, तुम्हाला दिसेल त्याच्यावर मी सांगतो, इकडे लक्ष द्या. ओके, व्हिडिओज मध्ये माझी जी स्क्रीन आहे ती स्क्रीन फक्त तुमच्या मोबाईलवर दिसू द्या. हे बघा, आता हे एक नोटबुक म्हणजे हे व्हर्टिकल प्लेन आहे, बरोबर, व्हर्टिकल प्लेन. आणि माझ्या समोर सपोज काय आहे, जिओग्राफिक नॉर्थ आहे आणि माझ्या पाठीमागे सपोज जिओग्राफिक साऊथ आहे. मी काय सांगतोय, माझ्या पुढं नॉर्थ आहे आणि पाठीमागे साऊथ आहे, तर हे काय होणार आहे, तुमचं मेरिडियन होणार आहे. आता नॉर्थ साऊथ कुठले आहेत त्याच्यानुसार ते मॅग्नेटिक मेरिडियन होणार किंवा जिओग्राफिक मेरिडियन. किंवा पुन्हा एकदा सांगतोय, सपोज माझ्या लेफ्टला काय आहे, नॉर्थ पोल आहे आणि राईटला सपोज काय आहे, साऊथ पोल आहे. मी काय सांगतोय बघा, लेफ्टला माझ्या नॉर्थ पोल आहे आणि साऊथला काय आहे, लेफ्टला काय आहे, नॉर्थ पोल आहे आणि राईटला काय आहे, साऊथ पोल आहे. तर नॉर्थ आणि साऊथ या डायरेक्शन धरलेलं व्हर्टिकल प्लेन म्हणजे हे तुमचं झालं मेरिडियन. लक्षात येत आहे. सो दिस इज द मेरिडियन. म्हणजे मेरिडियन म्हणजे काय करायचं आहे, व्हर्टिकल प्लेन घ्यायचा आहे. व्हर्टिकल म्हणजे काय, सरफेसला आपला घरी जो सरफेस आहे, ग्राउंड आहे, त्याला परपेंडिक्युलर एक प्लेन धरायचं आणि ते प्लेन कुठल्या डायरेक्शन ओरिएंट करायचं आहे, नॉर्थ साऊथ डायरेक्शन. ठीक आहे. आता जिओग्राफिक नॉर्थ जिओग्राफिक साऊथ डायरेक्शन प्लेन धरलं तर त्याला काय म्हणणार, जिओग्राफिक मेरिडियन म्हणणार. आणि मॅग्नेटिक नॉर्थ मॅग्नेटिक, कारण तुम्हाला माहित आहे की जिओग्राफिक नॉर्थ साऊथ आणि मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ हे एक्झॅक्टली एकमेकाला कोइन्साइड करत नाहीत. हे थोडेसे असे टिल्टेड कंडिशन म्हणजे तिरके असणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल हे झालं तुमचं जिओग्राफिक मेरिडियन आणि थोडंसं तिरकं केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं मॅग्नेटिक मेरिडियन येणार आहे. ओके, दोन्ही प्लेन एकमेकाला कोइन्साइड होतील असं नाही, काही ठिकाणी कोइन्साइड होऊ शकतात. ऍट सम प्लेसेस दे कॅन कोइन्साइड, बट नॉट ऑल दी प्लेसेस. So that is called as magnetic meridian and geographic meridian. Next very important concept is that magnetic field declination. Magnetic field declination. Magnetic field declination. Magnetic field declination म्हणजे काय? It is the angle between geographic meridian and magnetic meridian. Angle between, it is denoted by, for example, it is denoted by angle alpha. Angle between geographic meridian and magnetic meridian. Okay, is called as alpha. मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन म्हणजे पुन्हा एकदा बघा, सपोज माझी स्क्रीन मोठी केली तर बरं होईल, जरा लक्षात येईल. मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन म्हणजे काय असतं, सपोज हे व्हर्टिकल प्लेन आहे आणि हे जिओग्राफिक नॉर्थ साऊथ डायरेक्शन आहे. कुठल्या डायरेक्शन आहे, जिओग्राफिक नॉर्थ साऊथ डायरेक्शन. त्याच्यामुळे काय झालं, हे जिओग्राफिक मेरिडियन. आता हे दुसरं एक आहे, दुसरं व्हर्टिकल प्लेन आहे ते मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ डायरेक्शन धरलेलं आहे. आता हे दोन्ही प्लेन काय करणार आहेत, एकमेकाबरोबर सर्टन अँगल करणार आहे. या दोन प्लेनच्या मध्ये जो अँगल असणार आहे, म्हणजे जिओग्राफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियनच्या दोघांच्या मध्ये जो अँगल असणार आहे, आणि हे कशामुळे होते असं, मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन काय ना, कारण जिओग्राफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन हे एक्झॅक्टली एकमेकाला मॅच करत नाहीत, दोन प्लेन मॅच करत नाहीत. हे दोन प्लेन असे एकमेकाला थोडेसे तिरके येणार आहेत. कारण जिओग्राफिक नॉर्थ साऊथ इकडे असेल तर मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ थोडंसं तिरकं असं असणार आहे. ठीक आहे. तर त्यांच्यामधला अँगल जो आहे त्याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन असं म्हणायचं. ओके, मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन.
पुन्हा एकदा रायटिंगच्या स्क्रीनला या, रायटिंग स्क्रीन. So once again, this can be drawn like this. Suppose this is हे बघा, सपोज इकडं जॉग्राफिक नॉर्थ आहे, जॉग्राफिक नॉर्थ, आणि इकडं काय आहे, जॉग्राफिक साऊथ आहे. तर नॉर्थ साऊथ डायरेक्शनला एक्झॅक्टली मॅच होणार, म्हणजे या डायरेक्शननं, बरोबर आहे ना, या डायरेक्शननं जे प्लेन असणार आहे त्याला काय म्हणणार आपण, दिस इज जॉग्राफिक मेरिडियन. दिस इज जॉग्राफिक मेरिडियन. ओके. त्याच्यानंतर सपोज हे तुमचं काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक मेरिडियन असेल, मॅग्नेटिक मेरिडियन. कारण लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगितलंय जॉग्राफिक नॉर्थला काय असतं, मॅग्नेटिक साऊथ असतं, मॅग्नेटिक साऊथ असणार आहे. आणि जॉग्राफिक साऊथला काय असणार आहे, मॅग्नेटिक नॉर्थ असणार आहे. आणि एक्झॅक्टली नॉर्थ पोल, जॉग्राफिक नॉर्थ एक्झॅक्टली जिथं आहे तिथंच मॅग्नेटिक पोल नसतो ना, फ्यू किलोमीटर त्याच्यापासून दूर आहे. त्याच्यामुळे हे जे प्लेन येणार आहे हे कुठलं येणार आहे, तुमचं मॅग्नेटिक मेरिडियन येणार, मॅग्नेटिक मेरिडियन. and angle between them, that is angle alpha, that is called as magnetic field declination. Magnetic field declination. ही फाईलच मी तुम्हाला ऍज इट इज पाठवणार आहे, ठीक आहे. लक्षात आलं का, मॅग्नेटिक मेरिडियन आणि जॉग्राफिक मेरिडियन आणि त्यांच्यामधला अँगल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन. हे लक्षात आलं का, बघा हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ही डायरेक्शन कुठली असणार आहे, साऊथ नॉर्थ डायरेक्शन असणार आहे मॅग्नेटिक. त्या डायरेक्शनला ते प्लेन धरलेलं आहे. सो दॅट इज मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन. नेक्स्ट नंबर 8, दॅट इज अँगल ऑफ डीप. म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन झालं ना. व्हॅल्यू ऑफ अल्फा इज स्मॉल इन इंडिया. आणखी इथं काही इन्फॉर्मेशन दिली आहे मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन से रिलेटेड. काय बघा, इम्पॉर्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन इंडियामध्ये जे आहे ते काय आहे, स्मॉल आहे. अँड इट इज 41 मिनिट ईस्ट फॉर दिल्ली अँड 58 मिनिट वेस्ट फॉर मुंबई. ओके. More information related to this is that alpha is magnetic field declination, alpha is small in India. Okay, and it is given as 41 minute east for Delhi. Okay, and 58 minute west for Mumbai. ओके, मुंबई. म्हणजे 41 डिग्री ईस्टला आहे, म्हणजे नॉर्थ साऊथ डायरेक्शन असेल तर त्याच्या ईस्टला, म्हणजे ईस्ट जिकडे असेल तिकडे 41 मिनिट त्याच्या ईस्टला काय आहे, कुठं आहे, दिल्लीमध्ये. आणि मुंबईमध्ये काय आहे, 58 मिनिट वेस्टला आहे, थोडस दुसऱ्या साईडला.
हे असं का होतंय तर फॉर एक्झाम्पल हे बघा, एका ठिकाणी ईस्टला येते आणि दुसऱ्याच ठिकाणी थोडंसं वेस्टला काय आहे. सपोज दिस इज इंडिया, असं काहीतरी इंडिया आहे ना. असं काहीतरी असेल बघ, सपोज पुढं काय असेल ते. इथं का आहे, दिल्ली आहे फॉर एक्झाम्पल. हिअर देर इज अ दिल्ली. Suppose here there is a Delhi and here somewhere there is a Mumbai. ठीक आहे. आणि सपोज मॅग्नेटिक मेरिडियनची लाईन जर अशी गेलेली असेल का आहे 41 मिनिट ईस्ट ऑफ द दिल्ली. दिल्लीला का आहे, आता इकडे काय असणार आहे, नॉर्थ, जॉग्राफिक नॉर्थ आणि जॉग्राफिक साऊथ असं असणार ना. जॉग्राफिक नॉर्थ आणि जॉग्राफिक साऊथ, आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती अशी असणार आहे, किंवा इथं मुंबईला देखील अशी असणार आहे. ठीक आहे. आणि मुंबईला काय होतंय, ही लाईन जी आहे ती अशी काहीतरी गेलेली असणार आहे 41 डिग्री ईस्टला, आणि इकडं मुंबईला वेस्टला आहे ना, म्हणजे ही अशी लाईन काहीतरी गेलेली असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे दिल्लीला काय होतंय, मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन जे आहे ते थोडंसं काय येणार आहे, 41 मिनिट ईस्टला येणार आहे, ईस्टला. कारण इकडे ईस्ट आहे आणि इकडे वेस्ट जर असेल, आणि मुंबईला काय होतंय ते थोडंसं वेस्टच्या साईडला असणार आहे. लक्षात येते का, की असं काहीतरी असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन त्या पद्धतीनं पास होत असल्यामुळे ते होणार तसं. So 41 minute east for Delhi and 58 minute west for Mumbai. So this is the magnetic field declination. Next is angle of dip. Next important concept, that is angle of dip आपल्याला बघायचं आहे, which is also called as deep angle. Angle of dip म्हटलं जातं, किंवा त्याला डीप अँगल म्हणतात, डीप अँगल, किंवा याला मॅग्नेटिक इन्क्लिनेशन असे म्हटलं जातं. मॅग्नेटिक इन्क्लिनेशन, मॅग्नेटिक inclination, magnetic inclination, which is denoted by delta. Always it is denoted by delta. So angle of dip is always denoted by delta. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन काय करतो, अल्फाने डिनोट करतो, आणि अँगल ऑफ डीप जो आहे तो काय करतो, डेल्टाने आपण डिनोट करतो. तर आता हे अँगल ऑफ डीप म्हणजे काय असतं, तर कंपास, मॅग्नेटिक निडलचा जो कंपास असणार आहे, मॅग्नेटिक कंपास, तो जर व्हर्टिकल प्लेन मध्ये आपण धरला, व्हर्टिकल प्लेन मध्ये धरला, आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये जर धरला. ठीक आहे. हे मॅग्नेटिक मेरिडियनचं इथं प्लेन आहे ना, सपोज हे बघा, एक इथं डायग्राम पडतो. हा मॅग्नेटिक मेरिडियन आहे. सपोज मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय असतं, एक प्लेन असतं. इट इज अ व्हर्टिकल प्लेन विच इज पासिंग थ्रू नॉर्थ साऊथ ना, दॅट इज मॅग्नेटिक नॉर्थ अँड मॅग्नेटिक साऊथ अँड मॅग्नेटिक नॉर्थ, याच्यामधून पास होणारं त्या डायरेक्शन असणार एक प्लेन असणार आहे, व्हर्टिकल प्लेन, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक मेरिडियन. ठीक आहे. तर मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये, एक्झॅक्टली मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये काय करायचं आहे, तुमचा जो कंपास आहे तो कंपास इथं धरायचा आहे, लाईक दिस. मॅग्नेटिक कंपास इथं जर धरला, प्लेन मध्ये उभा धरायचा आहे कंपास, आडवा नव्हे.
कंपास काय करायचा आहे, उभा धरायचा आहे, परंतु तो मॅग्नेटिक मेरिडियन मध्येच धरायचा आहे. मॅग्नेटिक मेरिडियनचं जे प्लेन असेल त्या प्लेन मध्ये धरायचा आहे. त्या प्लेन मध्ये धरल्यानंतर आता सपोज हे हॉरिझॉन्टल असेल, सपोज दिस इज हॉरिझॉन्टल लाईन, ही हॉरिझॉन्टल लाईन असेल, तिरकी मुद्दाम काढली, ही हॉरिझॉन्टल लाईन सपोज असेल, ठीक आहे. तर कंपास जो आहे तो हॉरिझॉन्टल राहत नाही. कंपास जो आहे तो प्रत्येक प्लेसला हॉरिझॉन्टल राहत नाही. म्हणजे ही हॉरिझॉन्टल लाईन असेल तर कंपास जो आहे तो हॉरिझॉन्टलला काय होणार आहे, थोडासा असा तिरका राहण्याची शक्यता असते. म्हणजे एक पोल त्याचं एक एंड जे आहे ते मॅग्नेटिक निडलचं टुवर्ड सरफेस आणि एक वर असं काहीतरी दिसणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कंपास आहे, लक्षात घ्या, हा कंपास आहे. आता हा फॉर एक्झाम्पल हा पेन, ब्लॅक कलरचा पेन तुम्हाला दिसत असेल, याला कंपास आहे, झूम करा. हा कसा आहे, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे. तर मॅग्नेटिक मेरिडियन आणि व्हर्टिकल प्लेन मध्ये धरला तर तो हॉरिझॉन्टल राहत नाही. नॉर्थ साऊथ डायरेक्शन डेफिनेटली राहणार, कारण मॅग्नेटिक मेरिडियन कुठल्या डायरेक्शन आहे, नॉर्थ साऊथ डायरेक्शन. त्याच्यामुळे हा कंपास देखील नॉर्थ साऊथ डायरेक्शन ऑलरेडी आहे, ठीक आहे. तर तो नॉर्थ साऊथ डायरेक्शन हॉरिझॉन्टल राहत नाही, तो काय होतो, असा तिरका राहतो. म्हणजे त्याचा नॉर्थ पोल किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ पोल जे आहे ते फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, खाली असणार आहे, आणि साऊथ पोल काय असणार आहे, थोडस वर असणार आहे. आणि या आता मॅग्नेटिक निडल जे आहे ते कुठल्या डायरेक्शन राहणार आहे, अर्थचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्या डायरेक्शन राहणार आहे. कारण कुठलाही मॅग्नेट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, छोटासा मॅग्नेट जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर कुठल्या डायरेक्शन राहतो, तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन राहतो, बरोबर आहे ना. म्हणजे मॅग्नेटिक निडल जर मेरिडियनच्या प्लेन मध्ये धरली, मी काय सांगतोय लक्षात घ्या, मॅग्नेटिक निडल जर मेरिडियनच्या प्लेन मध्ये धरली तर ती काय होते, हॉरिझॉन्टल राहत नाही, थोडीशी तिरकी राहते. आणि तिरकी राहते म्हणजे काय, हे अर्थच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार आहे. तर अर्थच्या मॅग्नेटिक फील्डनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला जो अँगल आहे, अर्थच्या मॅग्नेटिक फील्डनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन असं म्हणायचं. इट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन, ठीक आहे. आता मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशनची डायग्राम जर तुम्हाला हे अजून व्यवस्थित जर समजायचं असेल तर दुसरी एक तुम्हाला डायग्राम दाखवतो, इकडे लक्ष द्या.